प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. कवी कुसुमाग्रजांच्या या ओळी प्रेमाचा अर्थ सांगून जातात. प्रेम ही खूप निखळ आणि प्रांजळ भावना आहे, ज्यामध्ये स्वार्थ नसतो, फक्त त्याग आणि समर्पण असतं. समोरच्यानं बोलण्याआधी त्याच्या मनातलं उमजणं हे खरं प्रेम असतं. एकाला ठेच लागली तर वेदना दुसऱ्याच्या मनाला होणं हे प्रेम असतं. एकमेकांचं सुख एकमेकांच्या डोळ्यात पाहणं हे प्रेम असतं. याच सर्व प्रेमळ भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या आठवड्याला व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखलं जातं. पाश्चात्य देशात व्हॅलेंटाईन डे या प्रेमाच्या उत्सवाला सुरुवात झाली. रोमन साम्राज्यात प्रेमी युगुलांना लग्नासाठी मदत करणाऱ्या ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असल्याचं सांगितलं जातं. संपूर्ण जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. कोल्हापूरमध्ये सुद्धा तरुणाई हा दिवस आनंदानं साजरा करताना दिसली. आज सकाळपासून अनेक ठिकाणी प्रेमी युगुलांची आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदीसाठी लगबग दिसून येत होती. या निमित्तानं शहरातील फुलबाजार, गिफ्ट गॅलरी इथं वर्दळ दिसून आली. फक्त प्रेमी युगुलच नाही तर विवाहित जोडप्यांची देखील हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गडबड दिसून आली. आपला पती आणि पत्नीसोबत आवडत्या ठिकाणी फिरायला जाऊन, आवडते खाद्यपदार्थ खाऊन, एकमेकांना भेटवस्तू आणि शुभेच्छा देऊन अनेकांनी हा दिवस आनंदात साजरा केला. युवा ऑर्गनायझेशननं अनोख्या पद्धतीनं हा दिवस साजरा करत मोलाचा संदेश दिला. संघटनेच्या वतीनं जनता बाजार इथल्या गार्डनमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 500हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रेमासोबत कर्तव्यसुद्धा महत्त्वाचं आहे हा संदेश दिला. संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं बिंदू चौकातल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून महामानवांप्रती प्रेम व्यक्त करण्यात आलं. एकूणच आज दिवसभर प्रेमी युगुल, मित्रमैत्रिणी, विवाहित जोडपी यांच्या चेहऱ्यावर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं अनोखा आनंद दिसून आला. हा दिवस विधायक पद्धतीनं साजरा करत सामाजिक संदेश देणाऱ्या तरुणाईचंही या निमित्तानं विशेष कौतुक करायला हवं.